ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपण खूप वेळा आपल्यावर ज्यावेळेस संकट येतं अथवा आपल्या मनाविरुद्ध काहीतरी घडतं त्यावेळेस आपण देवाला दोष देतो. हं? बरेच जण देतात. हं? देवानं कुठं माझं चांगलं केलंय? हं? देव कुठं आहे असं तुम्हाला वाटतं. हं? पण जर तुम्ही जसा का नाण्याच्या दोन बाजू असतात, हं? तशा आपल्या एक संकट आणि एक चांगलं अशा ह्या जीवनाच्या दोन बाजू असतात. बऱ्याच वेळा वाटतं काहीतरी आपल्या काही नुकसान झालं, काही झालं, तर आपण फार दुःखी होतो आणि म्हणतो की काय माझ्याच नशिबात का असं आहे. पण तुम्ही एक दुसरी बाजू बघायची, चांगलं शोधण्याची बाजू बघा. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जी घडलेल्या घटना आहेत ना, त्या नक्कीच तुमच्यासाठी चांगल्या असतील आणि चांगल्या झाल्या असतील. कारण मी माझ्या अनुभवातून सांगतो. मला पूर्वी तसंच वाटायचं की काही मनाविरुद्ध घटना घडली, आपल्याला कुणीतरी त्रास दिला अथवा काहीतरी झालं की आपण निराश होतो. तसं मी पण होत होतो. आणि मला एकच माहीत होतं, कारण की एक दुसरी बाजू बघायची. दुसरी बाजू. एक दुःखाची झाली, पण दुसरी सुख का आहे, चांगलं का आहे, हे पाहायचं. आणि ज्यावेळेस त्याचा शोध घेतो ना, त्यावेळेस नक्कीच आपल्याला त्याच्यामधून चांगलं सापडतं. तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये अशा काही घटना घडल्या असतील की ते तुमच्या मनाविरुद्ध असतील. हं? अमुक ही गोष्ट झाली नाही माझ्या मनासारखी, अथवा मनासारखी मला मुलगी भेटली नाही, आ? मनासारखी बायको भेटली नाही म्हणा. पण तुम्ही जर एक बारकाईनं चांगला जर विचार केला ना, तर तुम्हाला जी बायको भेटलेली आहे ते तुमच्यासाठी चांगलीच आहे. तसंच बऱ्याच घटना आहेत, म्हणजे बायकोचाच हा प्रश्न नाही, अशा अनेक घटना आहेत की तुम्ही त्याला आपल्या नशिबात नाही ही गोष्ट, हं? असं समजतो, आपल्याला मिळाली नाही. पण त्याची जर दुसरी बाजू पाहिली ना, तर तुम्हाला ते नक्कीच तुमच्यासाठी ती आनंददायी असेल, तुमच्यासाठी ती फायद्याची असेल. हं? कुणी तुम्हाला समजा आजकाल मला लई फोन येतात, प्रत्यक्ष बरेच व्यक्ती भेटतात मला येऊन, हं? की मला आमच्या प्रेयसीनं सोडलं, मला सोडलं, अथवा ते माझ्याकडे आजकाल बोलत नाही, हं? अथवा संबंध तुटले, आमचे तोडले, असं म्हणतात. मी त्यांना एकच सांगत असतो. काय? एकच सांगत असतो, ज्या अर्थी तुमचे संबंध तुटलेत ते तुमच्यासाठी चांगले आहेत. तसं जर बोललं तर ते काय म्हणतात, काय चांगलं आहे, खूप माझं प्रेम होतं, अमुक होतं तमुक होतं, मी खूप प्रेम करत होतो, ते करत होते, असं तसं सांगतात. हं? पण खरं पाहिलं ना, त्याच्यामध्ये ते तुमच्या लायकीचीच नव्हती. ते काय करतं देव, की आपल्याला त्याबद्दल दुःख वाटतं, पण देव काय करतो, ज्या वेळेस आपली श्रद्धा असते ईश्वरावर, जे ईश्वराच्या श्रद्धेवर चालतात ना लोक, त्यांच्या बाबतीत तर हे खरं होतं बघा. मी माझं उदाहरण देत असतो. हं? त्यांच्या बाबतीत तर 100% खरं असतं. इतराचं काही जास्त सांगू शकत नाही. पण ज्याची का ईश्वरावर श्रद्धा आहे, भावना आहे, भक्ती आहे, वगैरे वगैरे, हं? त्यांना तर वेळोवेळी देव अडवतो. हं? आता आजचंच उदाहरण ना, एक आलती व्यक्ती, ती म्हणली माझ्या प्रेयसीनं मला सोडलं, असं झालं तर ती मला परत मिळण्यासाठी काय करू वगैरे. काही मंत्र अगर काही साधना असेल तुमच्याकडे, तुम्ही मंत्र साधना करता, तर तुम्ही कराल का, असं तसं. हं? मी त्याला त्याच्या जीवनाविषयी सर्व
त्याचं संबंधाविषयी सगळ्या गोष्टीविषयी विचारलं आणि त्याला चांगली बाजू दाखवून दिली. तुझी चांगली बाजू कुठे सापडली? कारण देव काय करतो, ज्या वेळेस देवावर आपला विश्वास असतो ना, देव मुद्दामहून अशा गोष्टी घडवत असतो, मुद्दाम. पण त्याला आपला म्हणजे क्यू येते म्हणा, काहीतरी ही वाईट ह्याच्यात पडू नये, त्याचं नुकसान होणे म्हणून देव करतो. पण आपल्याला ते देवाचंच वाईट वाटतं, देवानंच आपलं वाटोळं केलं असं वाटतं. जसं का ज्या वेळेस मुलगा लहान असतो, मुलं लहान असतं, बाळ असतं आणि ते काय करतं, त्याला गोड खाण्याचा खूपच नाद असतो, चॉकलेटी मागतो, अमुक करतो. एक मर्यादितपर्यंत ठीक राहतं. पण अतिरेक व्हायल्यानंतर त्याला उद्याच्याला दात किडू शकतील, त्याला शुगर होऊ शकेल. म्हणून आपण काय करतो, पालक त्याला एकदा दोनदा गोडीतून सांगून पाहतो. ऐकलं नाही, त्याच्या हातातलं ते सगळं फेकून देतो आणि इसकडून मग तो रोडतो, बोंबलतो, माझ्या पप्पानं अगर मम्मीनं असं का केलं, मला माझे चॉकलेट खाऊ दिली नाही वगैरे वगैरे वगैरे. त्याला राग येतो, तुमचा खूप राग येतो. हं? येतो का नाही राग? येतो राग. आणि ती तन मग मी बोलणार नाही अगर ती तुमच्यावर म्हणजे रागावतो अथवा तो तुमच्याशी नीट वागत नाही वगैरे वगैरे अशा गोष्टी होतात. पण तुमचा हेतू काय असतो की त्याचं पुढे वाटोळं होणे. तसंच देव पण करतो आपलं. हं? जसे पालक बाळाला वाईट गोष्टीपासून अलिप्त करतात, तसा पालक म्हणजे आपण जसे पालक आहे तसं देव हा आपला पालकच असतो. हं? हे आपल्या हातून आपल्याला कळत नसतं, आपल्या हातून काहीतरी चूक व्हायलेली असते. समजा आता ह्या माणसाचं, समजा ते काय सांगितलं, माझ्या प्रेयसीनं सोडून दिलं. मी त्याला समजावून सांगितलं, अरे बाबा, याच्या मागे देवाचा उद्देश होता, देवाचा चांगला उद्देश होता. पुढे काही घटना घडणार असतील, अगर ती तुला सोडून गेलेली व्यक्ती कदाचित ती चांगली नसेल. हं? बऱ्याच वेळेस काय करतं देव, चांगल्या माणसाला अशा ज्या एखादी खराब व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये जर येत असेल ना, तर देव ती बरोबर बाजूला काढतो. कारण देवावर आपला विश्वास असतो आणि देव आपलं संरक्षण करतो. पुढे होणाऱ्या घटनापासून तो बाजूला करतो. हं? तसंच असतं आपल्या जीवनामध्ये. तशीच एखादी व्यक्ती, समजा प्रेयशी म्हणतो आपण, स्त्री म्हणतो, अगर मुलगी म्हणतो, आली असेल आणि ती पुढे आपलं वाटोळं करणार असेल अथवा आपली इज्जत घालवणार असेल, अगर काहीतरी होणार असणार, त्यामुळं देव काय करतो, तुमच्या जीवनातून तिला बाजूला काढतो आणि आपण त्या मुलीवर अथवा त्या स्त्रीवर रागावतो. काय, तिनं माझं असं केलं, मला तिनं दगा दिला, तिनं माझा विश्वासघात केला, असं वगैरे 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 आपल्या मनामध्ये आणतो. हं? पण तिने काहीच केलेलं नसतं. तिला देवानं बुद्धी दिलेली असते तशी. हां, देवानंच तिला अशी बुद्धी दिलेली असते की बाई, तू आता ह्या चांगल्या माणसाला वाटोळं करू नको, चांगल्या माणसाचं वाटोळं होईल, तू काही त्या लायकीची नाहीस. म्हणून ती देव आपल्यावर येऊ देत नाही, तिला तशी बुद्धी निर्माण करतो आणि तुमच्या जीवनातून तिला बाजूला काढत असतो. पण आपल्याला वाटतं त्या समोरच्या व्यक्तीनंच आपल्याला दगा दिला, असं केलं तसं केलं. त्या समोरच्या व्यक्तीनं काहीच केलेलं नसतं. देवानं तिला बुद्धी दिलेली असती, कारण तुमचं जीवन खराब होऊ नये. तुम्ही चांगले आहात ना, मग चांगले असताना अशी वाईट व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येऊन तुमचं जीवन बर्बाद होऊ नये पुढे भविष्यात, अशा काही घटना घडू नये की जेणेकरून तुमचं जीवन वाटोळं होईल, तुमचं वाटोळं होईल, तुम्हाला भयानक संकट येतील आणि ते संकट येऊ नये म्हणून देवाने केलेली ही कृती असते. म्हणून मी सतत सांगत असतो तुम्हाला, जो हुआ तो अच्छा हुआ, जो होगा वही भी अच्छा होगा. जे होतं ते आपल्या चांगल्यासाठी होत असतं. उगीच देवाला नावं ठेवायचे, काही करायचं अजिबात करायचं नाही. फक्त तुम्ही चांगलं शोधण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही जर चांगलं शोधलं ना, तर नक्कीच तुम्हाला त्यामध्ये चांगलं सापडेल, चांगलं सापडतं. हो.
नक्की सापडतं. बघा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अशा काही घटना घडल्या असतील, कशा वेगवेगळ्या, त्या मुलीच्याच बाबतीत अगर प्रेयसीच्याच बाबतीत असं नाही, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला दुखवणाऱ्या घटना घडल्या असतील, काही तुमचं नुकसान झालं असेल, काही झालं असेल, तरी तुम्हाला त्यातून चांगलंच भेटले लक्षात घ्या. तुम्ही फक्त विचार करा, शांत डोकं ठेवून विचार करा आणि बघा तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये तुमच्यासाठी चांगली घटना घडलेली आहे. कुणी तुमच्या जीवनामध्ये आलेले असतात आणि ते दूर होतात, लोक व्यक्ती दूर होतात. कुणा मुलीच्या बाबतीत मुलगा येत असेल आणि तो दगा देऊन गेला असे त्या मुलीला वाटतं, त्रास होतो, पण पुढे ते काहीतरी तुमच्यासाठी ते घातक ठरू शकत होतं, म्हणून देवानं केलेला हा कार्यक्रम असतो. पूर्णतः देव आपल्यावर निरीक्षण करत असतो, आपल्या हालचालीवर निरीक्षण करत असतो. देवापाशी सगळं आपलं रिमोट कंट्रोल ठेवलेलं आहे. पण आपल्याला वाटतं की असं का केलं, देवानं माझ्या नशिबात असं का आणलं. तुमच्या नशिबात काहीच नाही आणलेलं. तुमच्या नशिबात खूप काही चांगलं आहे. फक्त तुम्ही देवावर विश्वास ठेवा जा आणि देवाच्या जप मंत्र अशा गोष्टी करत जा. म्हणजे तुम्हाला देव, तुम्हाला जे समजा संकट येणार आहेत, अगर तुमचं काही नुकसान होणार आहे, त्याच्यापासून तो अलिप्त बाजूला करतो. फक्त श्रद्धा ठेवायची देवावर. मी माझ्या ह्याच्यावरूनच बोलत असतो, कारण माझ्या जीवनामध्ये अशा बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत. तुम्ही माझं आत्मकथन जर ऐकलं असेल, अगर ऐकत असाल, तर मी अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत त्याच्यामध्ये, की मला संकट आले, काही आलं, पण मी चांगलं त्याच्यामध्ये बघितलं, चांगलंच. मी निराश होतच नाही, अजिबात नाही. मी होतो तितक्या, बघा, माणूस म्हटल्यानंतर मी पण माणूसच आहे. आणि माणूस म्हटल्यानंतर निराशा येते, पण क्षणिक असावी. तेच 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 धरून बसायचं नाही. चांगलं शोधायचं, चांगलं शोधायचं. आपल्या जीवनामध्ये खूप चांगलं असतं, फक्त शोध घेत नाहीत म्हणून आपल्याला ते सापडत नाही. शोधलं तर सापडेलच, नक्कीच सापडेल तुम्हाला. तुमच्या जीवनामध्ये काही अशा वाईट घटना घडल्या असतील, काही असेल, हो, प्रत्येक घटना बघा तुम्ही, जे का तुम्हाला दुःखदायी ठरली ती घटना घडली, परंतु त्याच्यामागे देवाचा हा चांगलाच उद्देश होता, तुमच्या चांगल्यासाठीच घडलेली आहे, एवढं मात्र नक्कीच आहे. तुम्ही विचार करा आणि वाटल्यास मला तुम्ही हे माझा व्हॉट्सअप नंबर वगैरे आहे ना, त्याच्यावर तुम्ही खरं आहे का नाही हे मला नक्कीच सांगा. कारण जर तसं नसेल तर तरीही सांगा, कारण तुम्ही शोधल्यानंतर नक्कीच तुम्हाला सापडणार आहे. तुमच्या बाबतीत काही वाईट जे घडलेलं आहे, कुणी तुम्हाला सोडून गेलं, काही असेल, काही असू द्या, सोडून दिल्याचाच प्रश्न आहे, काहीही असतं जीवनामध्ये, काय कमी का, तर ते नक्कीच तुमच्या फायद्याचंच होतं, तुमच्या फायद्यासाठीच झालेलं आहे. तुमचं नुकसान होऊ नये म्हणून देवानं केलेला हा प्रोग्राम आहे, कार्यक्रम आहे, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. ओम नमः शिवाय.